काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणारा रायगड जिल्ह्यात अखेर भाजपाला स्वतःची ताकद वाढवण्याची संधी मिळाली आहे। कारण या जिल्ह्यात स्वतःच्या राजकीय कार्यशैलीने दबदबा निर्माण करणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी ठाकूर पितापुत्रांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करताना जवळपास 15,000 कार्यकर्त्यांना भाजपात आणताना पक्षाला बळकटी देण्यात आली आहे। या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला। जिकडे काँग्रेस पक्षाने आजपर्यंत केवळ घराणेशाहीलाच महत्त्व दिले असून भाजपाची प्रतिमा मलिन करण्याशिवाय कोणतेही चांगले काम या पक्षाने केले नसल्याची घणाघाती टीकाही केली। याशिवाय टोल प्रश्नाची निर्मिती आपल्याच माध्यमातून झाली असून भविष्यात हा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। पण आज रामशेठ ठाकूर यांच्यासारखा एक लोकमान्य लोकनेता आणि या जनतेचा विश्वास संपादन करणारा प्रशांत ठाकूर सारखा एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी हे दोघेही जण आज आमच्या पक्षात आले। बाळासाहेबांनी मनापासून स्वागत केलं, कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये नेहमी ही भावना असते की आमचा पक्ष मोठा कसा झाला पाहिजे। आणि आज या रामशेठजीमुळे आणि प्रशांतजींमुळे भारतीय जनता पार्टीची शक्ती या पनवेलच्या क्षेत्रामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये मजबूत होणार आहे, वाढणार आहे, याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे। आज देशामध्ये एवढा टोल लावतो, मला लाज वाटते। टोल मजबुरीतून आला। 10 कोटी रुपये केवळ मी मंत्री होतो, 10 कोटी रुपये माझ्याजवळ होते। मी कॉर्पोरेशन तयार केली, 4,000 कोटी जनतेतून उभे केले आणि 10,000 कोटी रुपयाची कामं केली, पैसे वापस केले। पण आज असं काही टोलमार सुरू आहे, टोलधाड। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यामुळे वाजपेयी सरकार पडल्याच्या घटनेला उजाळा दिला। जिकडे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या कृतीचे समर्थन करताना त्यावेळी केंद्रात सरकार पडले पण आता राज्यात सरकार येण्याचा विश्वास व्यक्त केलाय। पण प्रशांत ठाकूर यांनी जी घोषणा केली त्या घोषणेला खरं उतरून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला। म्हटलं माणूस सच्चा आहे आणि हा सच्चेपणा प्रशांत ठाकूरांकडे जो आला तो रामशेठ कडूनच आला। मला काही जणांचे SMS आले, हे रामशेठ ठाकूर म्हणजे ज्यांनी अटलजींचं सरकार एका मतासाठी पाडलं ते रामशेठ ठाकूर माहिती आहे का तुम्हाला? म्हटलं माहिती आहे आणि म्हणूनच मला त्यांचं कौतुक आहे। कसं काय कौतुक? अटलजींचं सरकार पडलं, कौतुक कसलं? म्हटलं कौतुक अटलजींचं सरकार पाडल्याचं नाही, एका मतावर अटलजींचं केंद्रातलं सरकार टिकणार होतं। जर रामशेठ ठाकूरने त्यावेळी मनात ठरवलं असतं तर केंद्रातलं कोणतंही मंत्रीपद मिळवलं असतं। केंद्रातलं एक सरकार वाचवायचं काम आपल्या एका मतावर अवलंबून आहे। पक्षांतर कायदा लागू होणार नव्हता, पण शेतकरी कामगार पक्षाचा व्हीप होता, आदेश होता, त्या आदेशावर ते गेले। जो माणूस पक्षाशी सच्चा असतो तो जनतेशी सच्चा असतो आणि त्यामुळे रामशेठ ठाकूरांनी त्यावेळी अटलजींचं सरकार पाडलं याचं मला वाईट तर नक्की वाटलं, पण रामशेठचं कौतुक वाटलं। इतकं सगळं घबाड उघडं असताना अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाबरोबर त्यांनी त्यावेळी दिलेला साथ ही खरंच वाखाणण्याजोगी आहे। पण शेतकरी कामगार पक्ष वेळेत सोडला, बरं केलं। मी ज्यावेळेस सुधीर भाऊ आणि पाशाबाई प्रशांत ठाकूरांनी केलेल्या कामाचा सगळं वाचत होते, म्हटलं इकडलेच आमदार जे तिकडे गेले आहेत त्यांनी यातलं एक तरी काम केलं का? मी शेजारच्या उरण मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या आमदाराने
कोणतं चांगलं काम केलं दाखवा. अरे शेजारचा एवढा तरुण जर या ठिकाणी इतकं काम करू शकतो तर उरणमध्ये शेतकरी कामगार पक्षाला काम करता नसतं आलं का? पण करायची नियतच नव्हती म्हणून आता बाळली तुमच्या जबाबदारी टाकायचा सुधीर भाऊचा विचार आहे. तसेच पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार पाशा पटेल यांनी देखील काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल चढवताना प्रशांत ठाकूर यांच्या पनवेलमधील उमेदवारीचे समर्थन केले. खरं तर नरेंद्रभाई मोदींनी काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त देशाचं स्वप्न पाहिलं. आदरणीय नितीन गडकरींनी नारा दिला की काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करायचा. मला या गोष्टीचा आनंद होतोय की याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीतून होते आहे आणि या पावन भूमीतून काँग्रेस राष्ट्रवादी मुक्तीला सुरुवात होते आहे. खरं आहे की 15 ऑक्टोबर हा जागतिक अंध दिवस आहे. हा जागतिक अंध दिन आहे. पण इतकी गर्दी पाहिल्यावर निश्चितपणे 15 ऑक्टोबरची निवडणूक 15 ऑक्टोबर हा काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त दिन होणार आहे. पनवेल जेव्हा रामशेठजी आपण सांगत होते की हे मुंबईचा प्रवेशद्वार आहे, मी मनात विचार केला, अरे पनवेललाच आम्हाला इतका शूर सरसेनापती प्राप्त झाला की आता या मुंबईच्या महाद्वारातून साताऱ्याच्या पृथ्वीराज चव्हाण व बारामतीच्या अजित पवाराला मुंबईचा प्रवेश बंद झाल्याशिवाय जी खेळती आहे बोलले तेसा चाले त्याची वंदावली पावले. बरोबर आहे का? तुम्ही हे काम करताय म्हणून तुम्हाला सगळ्याला मी विनंती करणार आहे, या गावातल्या सगळ्या मुस्लिम भावांना मी विनंती करणार आहे, या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मी विनंती करणार आहे की अच्छे दिन आने वाले है, काळजी करू नका. तुम्ही विश्वासाने आमच्या सोबत या. तुम्ही आलात याल, तुम्हाला आनंद वाटेल आणि अशाच पद्धतीने सगळ्या देशभरातले लोक सगळे एकत्र येतील एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागच्या कारणाचा खुलासाही केला गेला आणि भविष्यात भाजपाला रायगड जिल्ह्यात मजबूतीकरणासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले. तर प्रशांत ठाकूर यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटीच हा निर्णय घेतला असून कमी कालावधीत पक्ष संघटना मजबूतीचे आव्हान स्वीकारण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. की प्रशांत ठाकूरांच्या नेतृत्वाखाली आपण रायगड जिल्हा सुद्धा बीजेपीमय केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आपल्याला मी शब्द देतोय. आणि मला इतकंच फक्त आपल्याला आश्वासन द्यायचं आहे, हे काम करून देण्याकरता जनतेच्या आशा आकांक्षा ज्या आहेत प्रशांत ठाकूरने जे काय मांडलेलं आहे तर ते पूर्ण करण्याकरता आम्हाला खाते आहे. नुकता बोलत असताना सुद्धा हेलिपॅडवरून इथे येईपर्यंत नितीनने आम्हाला जे काही सांगितलं ते घरचं आपुलकीचं प्रेम जे असतं ते त्यांच्या बोलण्यात दिसत होतं. काय काय करायचं आहे, काय काय करायला पाहिजे त्यांनी जे सांगितलं पाहिलं तर ते चुटकीसरशी करू शकतील अशी माझी खात्री पटलेली आहे. पक्ष संघटनेला मानणारा आणि त्याचबरोबर संघटनात्मक रचनात्मक काम करणारा असा एक पाया रामशेठ ठाकूर साहेबांनी आम्हा सर्वांना घालून दिलेला आहे. आणि त्यामुळे त्या रचनेमध्ये काम करत असताना अचानकपणानं हा निर्णय घेण्याची पाळी ही आमच्यावरती आली. ठीक आहे, जे आलं त्याचं स्वागत करून आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये संकटांना, संघर्षाला किंवा आपण म्हणूया आव्हानांना तोंड नाही द्यायचं, तो राजकीय क्षेत्रातला कार्यकर्ता असू शकत नाही. आव्हानं झेलतच आपल्याला पुढे जायचं असतं, हेही एक आव्हान आहे. आणि आमचे सर्व कार्यकर्ते जे आज सगळी मंडळी उपस्थित होती, समाजामधल्या वेगवेगळ्या वर्गासाठी जे आजवर काही करता आले त्याच्या आधारावरती त्यांचं सगळ्यांचं पाठबळ आहे. आणि मला वाटतं की त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला विजयी करण्यामध्ये मला वाटत नाही की कुठल्याही पद्धतीचा अडथळा येऊ शकतो. कॅमेरामॅन प्रणित कापसेसह सोनल नलावडे यांचा रिपोर्ट.